नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण 2 नंबरचा टॉपिक जो पाहतोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, त्याच्यामधला आपण oogenesis हा पॉईंट पूर्ण केला. लक्षात घ्या पुन्हा एकदा, oogenesis म्हणजे ओहम तयार होण्याची प्रोसेस. oogenesisची प्रोसेस 3 स्टेप्समधून घडते. पहिली मॅच्युरेशन, नंतरची ग्रोथ आणि नंतर मियोसिस. आणि त्याच्यामध्ये एका प्रायमॉर्डियल किंवा प्रायमरी जर्मायनल इपिथेलियल सेलपासून एकच एग तयार होतं. 3 पोलार बॉडीज तयार होतात, हे लक्षात घ्या. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनचा दुसरा अर्थ आहे सिनगॅमी. फर्टिलायझेशन म्हणजेच काय? सिनगॅमी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमीट. आता बघा इथे, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रायमरी इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमिट्स. फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स आपण शिकलो, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्पर्म्स तयार झाले, oogenesisमध्ये एग किंवा ओव्हम तयार झालं. आता फ्युजन ऑफ गॅमिट्स म्हणजेच आपल्याला आता पाहायचं आहे फर्टिलायझेशनची ॲक्च्युअल प्रोसेस. Fertilization is the latter process which involves fusion of haploid male and female gamete resulting in formation of diploid zygote. मेल गॅमिट हॅप्लॉइड असतो, फिमेल गॅमिट हॅप्लॉइड असतं. दोन्ही मिळून एकत्र आल्यानंतर तयार होतो झायगोट, तो डिप्लॉइड असतो, टिलियन असतो. म्हणजेच रिप्रोडक्शनच्या ह्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये पुन्हा प्लॉइडी कंडिशन मेंटेन केली जाते. लाईक इन अदर मॅमल, इन ह्युमन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इज इंटरनल. याचा अर्थ समजून घ्या, हे 11वीमध्येच झालेला आहे. मॅमेलिया क्लासमध्ये ह्युमन बिईंगमध्ये फर्टिलायझेशन मॅमल्ससारखंच, म्हणजे मॅमल्सचाच तो मेंबर आहे, त्यामुळे इंटरनल असतं. याचा अर्थ बॉडीच्या आत फर्टिलायझेशन होतं. अँड इज युजली टेक्स प्लेस इन ॲम्प्युला ऑफ द फॅलोपियन ट्यूब. आणि ते कुठं घडतं? फॅलोपियन ट्यूबच्या ॲम्प्युलाच्या रिजनमध्ये, किंवा त्याला तुम्ही ओव्हिडक्ट म्हटलं होतं. अजून एक त्याचं नाव आहे युटेराइन ट्यूब. द फर्टिलाइज एग ऑर झायगोट विल डेव्हलप इंटू ॲन एम्ब्रिओ. फर्टिलाइज एग किंवा झायगोटपासून तयार होतो एम्ब्रिओ. अँड दिस प्रोसेस ऑकर्स इन युटेरस. ही प्रोसेस कुठं घडते? युटेरसमध्ये. आपण इथं डायग्रॅम बघणार आहोत प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशनची. त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप्स दिलेल्या आहेत. बघा, पहिली स्टेप काय होतं? After the sperm penetrate the second oocyte, the oocyte complete meiosis second, forming the ovum and second polar body. म्हणजे स्पर्मनी तिथं पेनिट्रेट केल्याबरोबर, म्हणजे फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्याबरोबर मियोसिस सेकंड कंप्लीट होतं, ओव्हम तयार होतं आणि सेकंड पोलार बॉडी रिलीज होते. सेकंड प्रोसेसमध्ये काय होतं बघा? स्पर्म अँड ओव्हम न्यूक्लिया स्वेल्स फॉर्मिंग प्रोन्यूक्लिया. दोन्ही न्यूक्लियस मोठे होतात, स्वेल होतात, आणि त्याला आपण प्रोन्यूक्लिया असं म्हणतो. प्रोन्यूक्लिया अप्रोचेस इच अदर अँड मायटॉटिक स्पिंडल फॉर्म्स बिटवीन देम. फोर्थमध्ये बघा, क्रोमोसोम ऑफ द बोथ प्रोन्यूक्लिया इंटरमिक्स अँड फर्टिलायझेशन इज कम्प्लिटेड. या पद्धतीनं फर्टिलायझेशन कंप्लीट होतं, झायगोट तयार होतो. आता लेफ्ट साईडला आपण काय काय दिले ते व्यवस्थित बघत जाऊया. जो ओव्हम आपल्याला दिला आहे तिथं स्पर्म बाजूने आलेले दाखवले आहेत, एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस दाखवलेली आहे, कोरोना रेडिएटा सगळ्यात बाहेरचा लेअर, झोना पेल्युसिडा त्याच्या आतला लेअर, नंतर सेकंड मियोटिक डिव्हिजन ऑफ oocyte, सेकंड मियोटिक डिव्हिजन ऑफ फर्स्ट पोलार बॉडी. पहिल्या पोलार बॉडीची पण डिव्हिजन होते, त्याच्यापासून 2 पोलार बॉडी तयार होतात, एकाच्या 2. आणि याचं मियोसिस झालं, सेकंडरी काय म्हणतो आपण, सेकंड मियोटिक डिव्हिजन झाल्यानंतर oocyteची एक पोलार बॉडी आणि एक ओव्हम तयार होतं. मेल प्रोन्यूक्लियस अँड फिमेल प्रोन्यूक्लियस जे सोलन आपल्याला दिसतात, आणि शेजारी पोलार बॉडीज दिसत आहेत बघा. मेल प्रोन्यूक्लियस मायटॉटिक स्पिंडल आणि सेंट्रिओल दिसत आहेत, फिमेल प्रोन्यूक्लियस दिसतोय, आणि याच्यानंतर झायगोट तयार होतं. आता मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन कसं होतं? सीमेन रिलीज्ड ड्युरिंग इजॅक्युलेशन. आता अर्थ समजून घ्या. सीमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड, ज्याच्यामध्ये स्पर्म्स असतात, ते फिमेलच्या बॉडीमध्ये इजॅक्युलेट केलं जातं. हॅज स्पर्म्स अँड सम सिक्रिशन. त्याच्यामध्ये स्पर्म्स आणि काही सिक्रिशन्स असतात. द कोॲग्युलेटेड सीमेन नाव अंडरगो लिक्विफिकेशन. जे कोॲग्युलेटेड झालेलं आहे ते लिक्विड व्हायला सुरुवात होते. अँड स्पर्म बिकम ॲक्टिव्ह. आणि या पद्धतीनं स्पर्म ॲक्टिव्ह होतात. द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन इज ॲज फॉलोज. मोमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. आता एगच्या दिशेनं स्पर्मची मोमेंट सुरू होते. इट इन्व्हॉल्व्स कॅपॅसिएशन ऑफ द स्पर्म्स रिचिंग द व्हजायना.
व्हजायनामध्ये जे स्पर्म्स पोचलेले आहेत त्याचं कॅपॅसिएशनला सुरुवात होते. हिअर ॲज मेनी ॲज 50% आर द डिमोटिलाइज्ड ऑर ब्रोकन ऑर डिस्ट्रॉइड, म्हणजे नियर अबाउट 50% स्पर्म्स आर डिस्ट्रॉइड. रिमेनिंग स्पर्म्स अंडरगो कॅपॅसिएशन. मग राहिलेले जे 50% आहेत त्याचं काय होतं, कॅपॅसिएशन. धिस प्रोसेस रिक्वायर्स, याला किती वेळ लागतो, 5 to 6 hours. ॲक्रोसोम मेम्ब्रेन, आपण जे हेड रिजनमध्ये पाहिलं होतं ते ॲक्रोसोम मेम्ब्रेन बिकम्स थिन, ते पातळ होतं, थिन होतं. कॅल्शियम प्लस एंटर्स द स्पर्म अँड देअर टेल बिगन टू शो रॅपिड व्हिप्लॅश मोमेंट. आता बघा, ॲक्रोसोमचं मेम्ब्रेन थिन बनतं, नंतर कॅल्शियम त्याच्यामध्ये एंट्री करतं स्पर्ममध्ये, आणि त्याची जी टेल आहे ती एक विशिष्ट प्रकारची रॅपिड व्हिप्लॅश मोमेंट दाखवायला लागते. व्हिप्लॅश म्हणजे चापकासारखी मोमेंट की ज्याच्या सहाय्यानं स्पर्मची मोमेंट होऊ शकते. ॲज अ रिझल्ट ऑफ कॅपॅसिएशन स्पर्म्स बिकम एक्स्ट्रा ॲक्टिव्ह, जास्त ॲक्टिव्ह बनतात, अँड बिगन्स टू स्टार्ट मूव्हिंग अपवर्ड फ्रॉम व्हजायना टू युटेरस अँड टू द ओव्हिडक्ट. द प्रोस्टाग्लँडिन्स ॲक्टिवेट द स्पर्म. पुन्हा प्रोस्टाग्लँडिन्स त्या स्पर्मला ॲक्टिवेट करतात. ग्लँडच्या सिक्रिशनमध्ये प्रोस्टाग्लँडिन्स होते, आपण पाहिलं मेलच्या असेसरी ग्लँडच्या सिक्रिशनमध्ये. द व्हेस्टिब्युलर सिक्रिशन ऑफ द फिमेल आल्सो इन्हान्स स्पर्म मोबिलिटी. फिमेलचा जो आपण व्हेस्टिब्युलर ग्लँड बघितल्या होत्या त्या व्हेस्टिब्युलर सिक्रिशन सिक्रिट करतात आणि ते सुद्धा स्पर्मला मोटिलिटी प्राप्त करतात, हालचाल होण्याची कपॅसिटी. द स्पर्म स्विम ॲट अन ॲव्हरेज ऑफ द स्पीड 1.5 to 3.0 mm in minute. एका मिनिटामध्ये एवढा तो ट्रॅव्हलिंग करू शकतो. स्पर्म रीच अप टू द एम्प्युला ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्विमिंग अँड पार्टली बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन ऑफ द फिमेल. स्पर्म हा ॲम्प्युलापर्यंत पोहोचतो स्विमिंग करत करत, पार्टली बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस, म्हणजे त्याच्यामध्ये काही वेळेला युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होतं, अँड फॅलोपियन ट्यूब स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन ऑफ द फिमेल. आता ऑक्सिटोसिन काय आहे, युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन, फॅलोपियन ट्यूबचं कॉन्ट्रॅक्शन होतं जेणेकरून स्पर्म ॲम्प्युलापर्यंत पोहोचू शकतात. तर त्यासाठी फिमेलमधला एक हार्मोन काम करतो, तो पिट्युटरी ग्लँडचं सिक्रिशन असतं, त्याला ऑक्सिटोसिन असं म्हणतात. आफ्टर कॅपॅसिएशन द स्पर्म मे रीच ॲम्प्युला. कॅपॅसिएशन नंतर स्पर्म ॲम्प्युलापर्यंत पोहोचतो. विथिन 5 minutes स्पर्म कॅन रिमेन व्हायेबल फॉर 24 to 48 hours. म्हणजे स्पर्म तिथे पोहोचतो 5 मिनिटामध्ये आणि साधारणतः 24 to 48 hours तो जिवंत राहू शकतो. ओहम फॉर अबाउट 24, आणि एक किती काळ जिवंत राहतं, 24 hours. अर्ली एंट्री ऑफ द स्पर्म इन टू द एग. Out of 200 to 400 million sperms, only few hundred manage to reach the ampulla. त्यातले काही 100 फक्त ॲम्प्युलापर्यंत पोहोचतात. Though many sperms reach the ampulla, बरेच पोहोचतात, but only a single sperm fertilizes ovum. ओहमला फक्त एकच फर्टिलाइज करतो. A sperm after reaching the egg or ovum comes to lie against it, त्याच्या जवळ येतो. इट्स ॲक्रोसोम रिलीजेस लायसिन. स्पर्मच्या हेडमध्ये न्यूक्लियसच्या वरच्या बाजूला जो ॲक्रोसोम असतो तो एन्झाईम रिलीज करतो. लायसिन असतं, त्याला म्हणतात हायलुरॉनिडेज अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, आणि त्याच्यामुळं कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम पण सिक्रिट होतं. दे सेपरेट अँड डिझॉल्व द सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटाच्या सेल वेगळ्या केल्या जातात आणि त्या डिझॉल्व होतात. सो द स्पर्म हेड पासेस थ्रू द झोना पेल्युसिडा. त्याच्यानंतर स्पर्मचं हेड जे आहे ते कुठे जाऊ शकतं, कोरोना रेडिएटातून पास होऊन झोना पेल्युसिडापर्यंत पोहोचू शकतं. झोना पेल्युसिडा म्हणजे एकचा लेअरच आहे. द झोना पेल्युसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन. झोना पेल्युसिडा ह्या लेअरवरती फर्टिलायझिंग करणारे रिसेप्टर प्रोटीन असतात. त्याची नावं दिली ZP3 अँड ZP2. हे नीटसाठी बसणाऱ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कसले रिसेप्टर प्रोटीन आहेत, फर्टिलायझिंग करणारे. नंतर त्याची नावं काय दिली, ZP3 ZP2. द फर्टिलायझिन बाइंड द स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिन ऑफ द स्पर्म, आणि ते फर्टिलायझिन बाइंड होतं स्पेसिफिक ॲसिड प्रोटीनला अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म. इट ब्रिंग्स अबाउट अट्रॅक्शन ऑफ द स्पर्म टू द एग अँड इन्हान्स फर्टिलायझेशन. फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन रिॲक्शनमुळं ते दोघं एकत्र येतात. या पद्धतीनं आपण काय पाहतोय लक्षात घ्या, इन्हान्स फर्टिलायझेशन.
fertilization anti-fertilizing reaction, fertilizing anti-fertilizing interaction, fertilizing anti-fertilizing interaction is species specific. Thus, the fertilizing anti-fertilizing reaction is also called compatibility reaction असं त्याला म्हटलं जातं. आता बघा पुढचा पॉइंट, ॲक्रोसोम reaction. As the sperm head touches the zona pellucida in animal pole region, its acrosome covering rupture to release lytic enzyme. Acrosome or zona lysine. They act on zona pellucida. हे दोन्ही zona pellucida वर act होतात. At the point of contact, this causes egg reaction. A small fertilization cone or cone of reception. कोनचा अर्थ जरा बघा, मेहंदीचा कोन, आईस्क्रीमचा कोन, म्हणजे साधारण तुमच्यासमोर त्याचा आकार लक्षात येतो. is formed on the egg membrane. The sperm head comes in contact with this cone. स्पर्मचा हेड त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. It result in production of weak wave of depolarization. Plasma membrane of both cells dissolve at point of contact. जिथं प्लाझ्मा मेम्ब्रेन दोन्ही सेल्स एकत्र येतात, कॉन्टॅक्ट जिथं होतो तिथे डिझॉल्व होतात. द स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल एंटर इन टू द एग. स्पर्मचा न्यूक्लियस आणि सेंट्रिओल एगमध्ये एंट्री करतं. व्हाईल अदर पार्ट रिमेन आउटसाइड. As soon as the sperm head touches the vitelline membrane, a cortical region gets activated, changing the vitelline membrane into the fertilization membrane. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याबरोबर व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये होतं बाय डिॲक्टिवेटिंग द स्पर्म रिसेप्टॉर्स. त्याच्यावरचे सगळे स्पर्म रिसेप्टॉर डिॲक्टिवेट केले जातात ऑफ झोना पेल्युसिडा. ए डिस्टिंक्ट पेरीव्हायटेलाइन स्पेस इज क्रिएटेड अराउंड द फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. त्याच्या भोवती अजून एक स्पेस तयार केली जाते. धिस प्रिव्हेंट फर्दर एंट्री ऑफ अदर स्पर्म इन टू द एग, दॅट इज पॉलिस्पर्मी इज अवॉइडेड. म्हणजे याच्यामुळं अजून दुसरा स्पर्म येऊन एगला फर्टिलाइज करू शकत नाही. ॲक्टिवेशन ऑफ ओहम. द ओहम बिफोर फर्टिलायझेशन वॉज ॲट मेटाफेज सेकंड. With a contact of sperm head to vitelline membrane of the egg, it gets activated to resume and complete meiosis second. म्हणजे meiosis second fertilization झाल्यानंतर पूर्ण होतं, म्हणजे meiosis ची प्रोसेस पूर्ण होते. With this it gives out the second polar body. second polar body बाहेर येते. The germinal vesicle originate into the female pronucleus. काल आपण बघितलं होतं जर्मायनल व्हेसिकल म्हणजे त्याचा न्यूक्लियस, त्याचे चेंजेस होतात फिमेल प्रोन्यूक्लियसमध्ये. ॲट दिस स्टेज इट इज द ट्रू ओहम ऑर एग. आणि ह्या स्टेजचा ओहम हा ट्रू ओहम असतो. हे नीटला बसणाऱ्यांनी लक्षात ठेवायचे. फ्युजन ऑफ द एग अँड स्पर्म. द कव्हरिंग ऑफ द मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियाय डिजनरेट. त्याचं कव्हरिंग डिजनरेट होतं. अलाविंग द क्रोमोसोमल पेअरिंग. धिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ सिनकॅरिऑन बाय द process called syngamy or karyogamy. Zygote is thus formed. The proximal centriole received from sperm help in formation of synkaryon spindle and cleavage of the cell into the ट्रू ब्लास्टोमियर. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरची प्रोसेस आपल्याला पुढे पाहायची आहे. आता याच्यामध्ये सिग्निफिकन्स आपण नंतर बघूयात, त्याच्या पुढचा पॉईंटही आपण नंतर बघू. आता फक्त आपण काय बघूयात, इथं ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा. व्हॉट वूड हॅपन इफ द स्पर्म फ्युजेस विथ एग बिफोर इट रिचेस द फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचण्यापूर्वी जर स्पर्मनी फ्यूज केलं तर काय होईल. व्हॉट इज एक्टोपिक प्रेग्नन्सी. कॅन एक्टोपिक प्रेग्नन्सी कॉन्स्टिट्यूट अप टू फुल टर्म. म्हणजे युटेरस सोडून जर कुठे प्रेग्नन्सी किंवा इम्प्लांट झालेला एम्ब्रिओ आहे तो वाढू शकत नाही, हे लक्षात घ्या. याच्यानंतर अजून एक पॉईंट आपल्याला दिलेला आहे. आपल्या इंडियामध्ये लॉनुसार मुलाचं आणि मुलीचं लग्नाचं वय, मुलाचं 21 वर्ष आणि मुलीचं 18 वर्ष हे कायद्याने कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्या आत लग्न करता येत नाही. थँक्यू.